भरून झाल्यानंतर ह्या बॉल्स किंवा तुम्ही पिलो घेऊन करू शकता ह्या एक्झरसाइज, किंवा रिकामी बॉटल घेऊन पण तुम्ही करू शकता. याने ओटीपोट फास्ट कमी होऊन जातं. बट यामध्ये तुम्हाला मी डबल राऊंड दिलेला आहे, डबल रिपीट सिक्वेन्स दिलेली आहे. काउंटिंग 20-30 तुम्हाला घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही बिना म्युझिकचं करू नाही शकणार. तुम्ही म्युझिक लावा, जो तुम्हाला म्युझिक आवडतो त्या म्युझिकवरती ह्या एक्झरसाइज फॉलो करा. पण प्रत्येक एक्झरसाइज मी रिपीट दाखवलेली आहे. यामध्ये काउंटिंग तुमचं तुम्हालाच घ्यायचं आहे प्रत्येक स्टेपचे. आता ही सेकंड स्टेप आहे, याचे पण मी तुम्हाला रिपीट दिलेले. याने तुम्हाला थाईज कमी होतं. यस, प्रॉपर घ्यायचं आहे. 10-20-30 काउंटिंग तुमचं तुम्हाला घ्यायचं आहे. बट बिना म्युझिकचं नका करू, म्युझिक लावून करू शकता तुम्ही. यस, प्रॉपर जे तुम्हाला आवडतं म्युझिक ते करा, जेणेकरून तुमचे थाईजचे पेन कमी होतात. नी फोल्ड करू नका, नी जेवढा स्ट्रेट ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही यस होल्डिंग घ्या. होल्डिंग पण 10 सेकंड होल्ड ठेवायचे आहे. यस, आता यामध्ये तुम्हाला परत रिपीट मी सांगितले, प्रत्येक एक्झरसाइज ही रिपीट दिलेले आहेत. अशा 3 एक्झरसाइज मी आज तुम्हाला दाखवलेले आहेत. तिन्ही एक्झरसाइज तुम्ही फॉलो करायचे आहेत, जेणेकरून तुमचे फॅट बर्न होतील. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला मेसेजमध्ये कळवू शकता. मी तशा प्रकारचे एक्झरसाइज पण तुम्हाला मी देऊ शकते. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता. यस, वेट लॉस तर प्रत्येक मंथमध्ये 3 kg होतं. तुम्ही डाएट फॉलो करा. आमच्या क्लासमध्ये तर प्रत्येकाचं कमीत कमी पहिल्या मंथपासून 3 kg, 4 kg, 5 kg, 6 kg, 7 kg वेट लॉस होतं. याच्या पुढे आम्ही पहिल्या एका मंथमध्ये ह्या जास्त वेट लॉस करून घेत नाही. 6 kgपर्यंत, फार झालं तर 7 kgपर्यंत घेतो. ज्याच्याकडे जास्त फॅट आहेत त्याच स्टुडंटकडून आम्ही एका महिन्यामध्ये वेट लॉस करून घेऊ शकतो, नाहीतर अलाउड नाही आहे. फर्स्ट मंथमध्ये पहिल्याच महिन्यामध्ये 3 kg वेट लॉस झालं तरी सफिशियंट आहे. जेणेकरून जास्त वेट लॉस जर झालं तर तुम्ही आजारी पडू शकता. पण ज्याच्याकडे फॅट जास्त आहेत, 100 kgच्या वरती आहेत, त्या महिलांचं जास्त होऊ शकतं फॅट बर्न. त्यामुळं नो प्रॉब्लेम, ते आजारी पडू शकत नाहीत. ज्यांच्याकडे फॅट कमी आहे, 70, 60, 80 kg वेट आहे, त्यांनी 4, 3, 5 kgपर्यंत वेट लॉस करावं फर्स्ट मंथमध्ये. ओके, आता ह्या पण एक्झरसाइज सायकलिंग दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला जितके काउंटिंग घेता येईल तितके घ्या. पण यामध्ये स्ट्रेचिंग देऊन जेवढं घ्याल तेवढं तुमचे बेटर होईल. एक पाय सरळ स्ट्रेट, एक पाय फोल्ड, दोन्ही एकसाथ जर फोल्ड केला सारखं फास्ट तर त्याचे इफेक्ट तुमच्या ओटीपोटावर पडणार नाही. जेवढं तुम्ही स्ट्रेचिंग करून कराल तितकं तुमच्या ओटीपोटावरती इफेक्ट पडून जातो. डेली एक्झरसाइज प्रॅक्टिस करा. रिपिटेशन 2 दिलेले आहे.